शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला एकूण 6,000 रुपये पाठवले जातात। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्ते जमा केले आहेत। आता 23वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण शेतकऱ्यांना लवकरच 23वा हप्ता दिला जाणार आहे। याची तारीख घोषित करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा जो निधी पाठवला जातो त्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य विकत घेता येतं। शेतकऱ्यांना याच अडचणींना सामोरे जावं लागू नये म्हणून सरकार ही योजना राबवत आहे। तर आता लवकर याचा हप्ता शेतकऱ्यांनी ज्यांनी ही केवायसी केली असेल त्यांनी त्यांच्याकडे शेतकरी ID कार्ड असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता किती तारखेला येणार? तर मित्रांनो, सरकारचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। याची घोषणा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी मंत्रालयाने केली आहे। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आली आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे ऑफिशियल X अकाउंटवरून याची घोषणा केली आहे। तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये असं नमूद केलं आहे की तारीख आताच नोट करा, 23वा पीएम किसान योजनेचा हप्ता हा 20 जून 2026 रोजी देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जाणार आहेत। मात्र पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अद्याप 23व्या हप्त्याबद्दल तारीख नोंदवण्यात आली नाही। तिथे 22व्या हप्त्यापर्यंतच्या नोंदी दिसत असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे। तर मित्रांनो, आता 20 जून ही तारीख पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्या संदर्भातली नमूद केली जात आहे। परंतु खरोखरच या 20 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत का पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाची माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।